नमस्कार. महाराष्ट्र वृत्तपत्रांमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या मध्य आशियाई आणि मध्य पूर्व आशियाई असं धगधगत आहे. त्याचं कारण म्हणजे या महिन्यामध्ये इस्रायलने सिरियामधील इराणच्या दूतावासावर हल्ला केला आणि त्यामध्ये इराणचे लष्करी कमांडर मारले गेले. त्याचा बदला म्हणून इराणने सुद्धा इस्रायलवर हल्ला केला आहे आणि आता या दोघांमध्ये युद्ध सुरू व्हायची शक्यता आहे. इराणने जो हल्ला केला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचे ड्रोन आणि मिसाईल इस्रायलच्या एअर डिफेन्सने म्हणजेच प्रतिकार शक्तीने पाडून टाकले आहेत. त्यामुळे इराणचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पण इराणने अजूनही मागे हटलेला नाही आहे. ही जी इस्रायल आणि इराणमधली लढाई जी आहे ती आता व्यापक स्वरूपामध्ये त्याचं विस्तारीकरण होण्याची शक्यता आहे. इस्रायलची बाजू अमेरिकेने घेतली आहे आणि इराणची बाजू रशियाने घेतली आहे म्हणजेच रूसने घेतली आहे. ही जी आघाडी आहे इस्रायल आणि इराणची यामध्ये खरं तर फायदा हा रूसला होणार आहे. त्याचं कारण आता अमेरिका मध्य पूर्व आशियामध्ये गुंतून राहील आणि युक्रेनला जो शस्त्र पुरवठा व्हायचा होता तो कमी प्रमाणात होणार आहे आणि त्याचा फायदा रूसला युद्ध जिंकण्यामध्ये होणार आहे. आत्ता ज्या प्रमाणामध्ये ही दुसरी नवीन खेप आली आहे युक्रेनला शस्त्रांची त्यामुळे थोडंसं हल्ले वाढले आहेत. पण ज्या प्रकारे मागच्या 8 दिवसापूर्वी युक्रेनने रशियाच्या काही 20 प्रकल्पावर हल्ले केले आणि ते उद्धस्त केले. त्याच्या नंतर रशियाने सुद्धा अटॅक केला आहे किंवा आक्रमण केलं आहे किंवा प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामध्ये सुद्धा युक्रेनच्या मोठ्या प्रमाणावर 8 ते 9 20 प्रकल्प हे पुन्हा उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे आता हे युद्ध जे आहे ते आता पूर्व म्हणजे युरोपमधून मध्य आशियाकडं आणि मध्य आशियाकडून आता पूर्व आशियाकडं वळले आहे. याचा परिणाम हा आता हळूहळू विस्तारत जाणार आहे. जर हे प्रकरण अजून लांबलं गेलं तर इस्रायल आणि इराणमधलं हे युद्ध नक्कीच मोठ्या प्रमाणात मोठं स्वरूप घेईल आणि यात मनुष्यहानी किती होईल हे काही सांगता येणार नाही. भारताचा यामध्ये काय रोल असेल ते आत्ता नक्की सांगता येणार नाही, कारण भारतामध्ये सध्या निवडणुका चालू आहेत आणि केंद्र शासनाने कोणतेही ठिकाणी घेतलं नाही. तर भारत हा पहिल्यापासून तटस्थ राहिलेला देश आहे. त्यामुळं शांतता हा आपलाच मार्ग जगाला स्वीकारावा लागणार आहे. पण हे मध्य पूर्व आशिया आता मात्र मोठ्या प्रमाणात धगधगत आहे आणि याचा परिणाम हा अनेक वेगवेगळ्या गोष्टी जसं की तेल पुरवठा असेल, अन्नधान्य पुरवठा असेल, इतर जहाजांचा इतर वस्तूंचं पुरवठा असेल यावर होण्याची शक्यता आहे. असंच युद्ध अजून थोडंसं लांबलं तर पूर्ण आशिया खंडामध्ये या युद्धाचा परिणाम किंवा विस्तार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे रूसला आता युक्रेन विजय मिळवणं अजून अधिक सोपं होण्याची शक्यता आहे आणि अमेरिकेला मात्र युरोप खंडामध्ये आणि मध्य आशियामध्ये सुद्धा लक्ष देणं किंवा गुंतून राहणं भाग पडला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी डॉक्टर श्यामसुंदर तांकी, महाराष्ट्र वृत्तपत्र न्यूज, बीड.